सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता, आपण आता कर्जत शहरामध्ये प्रशासकीय भवन म्हणजेच तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय येथे आहोत. आणि प्रांत कार्यालय येथे सध्याला आता विद्यार्थ्यांचा ऍडमिशनची प्रोसेस सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये सेतू म्हणून आहे. सेतूमध्ये दाखले विद्यार्थ्यांचे पेंडिंग आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व लोकांची विद्यार्थ्यांच्या पालकांची घबराट निर्माण झालेली, कारण येत्या 2-3 दिवसामध्येच मुलांचं ऍडमिशन आहे, मात्र त्यांना दाखले मिळाले जात नाही. त्याचं कारण काय की शासनाचे जे दाखले मिळतात त्या दाखल्याला ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते आणि ऑनलाईनला साईट स्लो असल्यामुळे दाखले पेंडिंग राहिलेले आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवर पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश भाऊ कदम यांनी धाव घेतलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी निवेदन दिलेले, प्रांत सरांना दिलेले, तहसीलदारांना दिलेले. त्यानंतर आपल्यासोबत सेतूचे ठेकेदार म्हणून आहे बिपिन दादा, ते पण आहेत आपल्यासोबत. काही पालक आहेत, कार्यकर्ते आहेत, तालुक्यातली लोक आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमके विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची काय अडचण आहे आणि कशा पद्धतीत भावना आहेत त्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. भाऊ, नेमकं काय सांगाल? आज तुम्ही निवेदन दिलेले तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयामध्ये, प्रांत सरांशी चर्चा केलेली, तहसीलदारांशी चर्चा केलेली, आता तुमच्या सोबत सेतूचेही ठेकेदार आहेत. काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे आणि दाखले किती दिवसात मिळायला पाहिजे? काय अल्टिमेट आहे आपल्या कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वप्रथम कर्जत तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाची जी साईट चालत नाही, त्याच्यामुळे सर्व प्रकारचे दाखले विद्यार्थी असतील, पोलीस भरती असतील, कुठे नोकरीसाठी असतील, ते मिळण्याचे झालेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तहसील कार्यालय साहेबांची भेट घेतली आणि उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची शासनाची जी साईट आहे ती साईट चालत नाही, त्यामुळे आम्हाला या दाखले देता येत नाही. आणि खरंच वस्तुस्थिती आहे की जरी उपविभागीय अधिकारी आमचे प्रकाशजी संकपाळ असतील आणि तहसीलदार मान्य असतील धनंजय जाधव असतील, यांची जरी मानसिकता असेल आणि त्यांची मानसिकता आहे, त्यांचं मी कौतुक करत नाही, परंतु त्यांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची सर्वांची इच्छा आहे की एका दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दाखले द्यावे, परंतु ते मजबूर आहेत कारण साईट चालत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या साईटच्या संदर्भामध्ये शासन कुठल्या प्रकारची दखल घेत नाही. आपण जर पाहिलं तर आज आम्ही सोशल मीडियावर बातम्या पाहिल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामधून बातम्या येतात की शासनाचा जी साईट आहे तिथं खेळखंडोबा चाललेला आहे आणि शासनाचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांचा मानसिकता असताना सुद्धा, त्यांची इच्छा असताना सुद्धा शासनाचे मंत्री आहेत त्यांची मात्र ह्या विद्यार्थ्यांच्या दाखल्याकडे सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आम्ही आता या आज 20/5/2026 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत आणि माननीय तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिलेलं आहे. यांनी आम्हाला उद्यापर्यंत, जर आम्ही तर स्पष्ट मागणी केलेली आहे, जर का शासनाची साईट चालत नसेल तर त्यांना तात्काळ एका दिवसामध्ये ऑफलाईन दाखले देण्यात द्यावे. आपण जर का ऑफलाईन दाखले दिले नाहीत किंवा शासनाची साईट उद्यापासून सुरळीत चालली नाही आणि एका दिवसामध्ये या विद्यार्थ्यांना दाखले जर मिळाले नाही तर परवा 22 तारखेला आम्ही तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. आणि जोपर्यंत ही वेबसाईट व्यवस्थित चालत नाही किंवा ऑफलाईन दाखले विद्यार्थ्यांना देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही स्थगित करणार नाही. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत रमेश भाऊ कदम आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बिपिन दादा आहेत, ते सेतूचे ठेकेदार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया किती विद्यार्थ्यांचे किती दाखले पेंडिंग आहेत आणि काय प्रकारे नेमका. दादा, नेमकं काय सांगाल? गेले अनेक वर्षापासून मी पाहतो, आपण आतापर्यंत कधी अशा अडचणी आपल्याला निर्माण झाल्या नाही, कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण थांबवलं नाही. मात्र गेले 8-15 दिवस पाहतो की विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यांचे पालक सुद्धा तुमच्या मागे लागलेले आहेत की कसे दाखले मिळतील, काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि आता दाखले नेमके किती शिल्लक आहेत आणि किती दिवसात होण्याची शक्यता आहे? जर नाही झाले तर पुढची आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? काय सांगाल नेमकं? जवळपास आतापर्यंत 900 ते 1000 दाखले आपल्याकडे अजून पेंडिंग आहेत. आणि हे सगळं असताना साईट दिवसभरात तर सकाळी 12 नंतर अजिबात चालत नाहीये. संध्याकाळी जर बघितलं आपण तर रात्रीचे 10-11 नंतर साईट व्यवस्थित सुरळीत चालते. त्या वेळेत आम्ही जेवढं होतं तेवढं काम करतोय.
आणि ह्याच्यानंतर साईट 28 तारखेपासून तुम्ही जर बघाल तर 28 तारखेपासून साईट आठवडाभर तर मध्यंतरी एक आठवडा पूर्ण बंद होती आणि आता चालू झाले त्याच्यामध्ये पण खूप स्लो चालते आणि एक दाखला मारायला जवळपास 10 ते 20 मिनिटं लागतात असं आहे. मग आता नेमकं काय प्रकार करायला पाहिजे? शासनाने काही तुम्हाला जर अल्टिमेट दिले, वरिष्ठांनी काही सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही दाखले मारून द्याल का यांचे विद्यार्थ्यांचे? साईट सुरळीत चालू झाली तर एक दाखला मारायला आम्हाला 2 मिनिटं सुद्धा नीट लागत नाही. 2 मिनिटांमध्ये एक दाखला व्यवस्थित ऑनलाईन करून होतो. पण साईट सुरळीत नसल्यामुळे तोच दाखला आम्हाला 10 ते 20 मिनिटं, कधी कधी अर्धा तास, एक दाखला तर 3-3, 4-4 वेळा सुद्धा ऑनलाईन करावा लागतो. आणि असं असताना एवढ्या 1000 दाखले करायचं बोललं तर आम्हाला शक्य नाही होत आहे. वरतून काय अल्टिमेट आला, वरिष्ठांनी काय अधिकार दिले तुम्हाला, तर तुम्ही करू शकाल का? काय नक्कीच सांगाल? नक्कीच नक्कीच वरतून जर अल्टिमेट आला, साईट व्यवस्थित चालू झाली तर आम्ही नक्कीच सगळं व्यवस्थित काम करून देऊ सगळं. ओके. तर हे होते ठेकेदार शेतूचे बिपिन दादा, आणि त्यांनी सांगितलेले कशा पद्धतीत अडचणी निर्माण होतात त्यांना. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत युवा पिढीचे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांच्याही भावना काय आहेत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचू द्या. दादा, काय सांगाल नेमकं? आज तुम्ही सर्व एकत्र एकजुटीने आलात आणि आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम आहेत, कसे आपल्या माध्यमातून सोडवाल याबद्दल नेमकं काय सांगाल? आज या ठिकाणी परिस्थिती बघितली तर विदेशाची जर आपण तुलना केली आपल्या देशाची, तर आपण एक अश्मयुगीन काळाकडे चाललो की काय, अशी शंका या ठिकाणी आज निर्माण होतीये. जर फॉरेनची लोक जर 20% जर निधी हा शिक्षणासाठी वापरत असतील तर आपल्याकडे तशी व्यवस्था का नाही, असा प्रश्न सर्व नागरिकांना पडतोच. तर नागरिकांनी त्याच्यावर जागृतपणाने आवाज उठवणं देखील ह्या लोकशाहीच्या राज्यामध्ये आवश्यक आहे. तर आज आता उद्या ॲडमिशन आहेत 2 दिवसांनी म्हणा, आणि दाखल्याची डेट उद्या लास्ट शेवटची, जे काही उत्पन्नाचे दाखले असेल, EWS असेल, जातीचे दाखले असतील, त्यात त्यांना प्रचंड प्रमाणात दाखलेंना त्या हा पेपर लाव, तो पेपर लाव, मरणाच्या अटी, आणि ह्या सगळ्या अशा कोंडीमध्ये तुम्ही जर त्याला ॲडमिशन करायला लावताय तर हे कितपत योग्य आहे? तर हे मुळीच योग्य नाही. त्याला जो होणारा मानसिक त्रास, त्याला तुम्ही शिकवताय देश घडवण्यासाठी की त्याला तुम्ही त्याचं खच्चीकरण करताय? काही लोक तर वैतागून अक्षरशः शिक्षण घेत नाहीत का, तर बाबा हा दाखला मिळत नाही, कारण त्याला तेवढी बुद्धिमत्ता नाही. पालक म्हणून सरकार करतंय काय, हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचं जी विचारधारा आहे की शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लावू दिला जात नव्हता, एवढी लोक सुखी होती. आज तशी परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळत नाही. लोक मुळात सुखी नाहीयेत. तर शासनानं कायद्याप्रमाणे राज्य चालवण्यापेक्षा लोकांसाठी राज्य चालवलं पाहिजे. घटना ही लोकांसाठी आहे, घटनेसाठी लोक नाही आहेत. या मानसिकतेने लोकांनी आळशीपणा सोडून आज 5G 6Gचं जे नेटवर्क चाललेलं आहे ते तुमचं गेलं कुठे? आपण कुठल्या दिशेने चाललोय? या सगळ्या एकंदर परिस्थिती, दुसऱ्या गोष्टी न बोलता मी आज ह्याच मुद्द्यावर बोलेल की तात्काळ सरकारनं, अधिकाऱ्यांनी आदेश द्यावे. पालक म्हणून तुमच्याकडे लोक पालक म्हणून बघतात. शेतकऱ्यांचं जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचं जर कुठलं नुकसान झालं, एका जरी विद्यार्थ्याचं नुकसान झालं तर आम्ही खपून घेणार नाही, याची आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मी अधिक वेळ न घेता इथे थांबतो. जय भीम, जय शिवराय. तर हे होते आपल्या सोबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश भाऊ कदम, आणि त्याचप्रमाणे होते बिपिन दादा होते शेतूचे ठेकेदार. कशा पद्धतीत त्यांच्या भावना त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या काही पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासनाने लवकर त्यांचे प्रश्न सोडवावेत, ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. माझ्यासोबत कॅमेरामन मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.